सर्वांना जय जोहार, जय आदिवासी। आम्ही दिनांक 3 ऑक्टोबर 2024 पासून निर्जलीय बेमुदत आमरण उपोषण करण्यासाठी जिल्हा परिषद पालघर या ठिकाणी बसले आहोत। परंतु 3 दिवस उलटून सुद्धा आज आमचा आंदोलनाचा तिसरा दिवस आहे। परंतु जिल्हा प्रशासन किंवा स्थानिक प्रशासनाने किंवा स्थानिक लोकप्रतिनिधींनी आमच्याकडे बिलकुल पाठ सुद्धा फिरली नाही। कोणी बघायला सुद्धा किंवा विचारणा करायला सुद्धा आली नाही किंवा पोलीस प्रशासन किंवा आरोग्य विभागाकडे सुद्धा आमच्याकडे पाहणीसाठी कोणी आले नाही आहे। त्यामुळे आम्ही जाहीर त्याचा निषेध करतो की आम्हाला का स्थानिक प्रशासनावर आम्हाला विचारले येत नाही। आम्ही मागील 1 वर्षापासून कंत्राटी स्वरूपाची शिक्षक भरती व्हावी यासाठी प्रयत्न करत आहोत आणि शासन स्तरावर जिल्हा परिषद पालघर इथून ते मुंबई स्तरावर किंवा आयुक्त स्तरावर त्यांच्याशी वारंवार आमचा पाठपुरावा करून बैठकीचे आयोजन करून त्या ठिकाणी निर्णय दिलेले आहे की ही कंत्राटी स्वरूपाची भरती आहे। जोपर्यंत पैशाची भरती कोर्टाला अधीन असून त्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत कंत्राटी भरती प्रक्रिया राबवण्यात यावी या अनुषंगाने शासनाने 15 जुलै 2024 रोजी एक GR काढण्यात आलेला आहे। त्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की या कंत्राटी स्वरूपाच्या भरती प्रक्रियेमध्ये स्थानिक उमेदवारांना प्राधान्य द्यावं असं। त्या अनुषंगाने सुद्धा आमचा आजपर्यंत उल्लेख केलेला नाही। त्या अनुषंगाने आम्ही 5 सप्टेंबर आणि दिनांक 23 सप्टेंबर रोजी शिक्षण विभाग, कला क्रीडा विभाग यांच्यामार्फत तुषार महाजन यांच्याकडनं एक 20 पटसंख्या कमी असलेली शाळा आणि 10 पटसंख्या कमी असलेल्या शाळा यांच्या शासन निर्णय काढण्यात आला। त्या अनुषंगाने टेट पात्र उमेदवार जे D.Ed. B.Ed. अर्थधारक आहेत, TET CET अपात्र आहेत यांचा त्याच्यामध्ये समावेश करण्यात यावा। तरीसुद्धा जिल्हा परिषद पालघर यांच्याकडनं कोणत्याही प्रकारे दखल घेतलेली नाही। आता आम्ही एकच निर्धार केला आहे, जोपर्यंत आम्हाला योग्य न्याय मिळत नाही किंवा नियुक्ती देत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठून जाणार नाही। जरी जीव गेला तरी चालेल, परंतु आता माघार नाही। म्हणून आम्ही रविवारी ठरवलेलं आहे, 5 तारखेला ठरवलं आहे की आम्ही जे पण बालवाडीपासून ते आतापर्यंत D.Ed. B.Ed. किंवा ज्या पण डिग्र्या केल्या आहेत, जो ढिगारा जमा केला आहेत प्रमाणपत्रांचा, त्याची छायांकित प्रतीची एक आम्ही पददहन करणार आहोत। तरीसुद्धा शासनाने आमची दखल घेतली नाही तर आम्ही दिनांक 6 तारखेला सोमवारी जिल्हा परिषद, 7 तारखेला जिल्हा परिषद कार्यालय यांच्या समोर ओरिजिनल मूळ कागदपत्रांचे दहन करणार आहेत। हे करून पण जाग येत नसेल, शेवटी आमच्याकडे डॉक्युमेंटच राहिले नाही, मग आम्हाला नोकरीची काय गरज आहे। त्याच्यामुळे आम्ही आमच्या सर्वांच्या ह्याच्यात नैराश्य प्राप्त झालेलं आहे। म्हणून आम्ही निश्चय केला आहे डॉक्युमेंट पूर्ण ओरिजिनल दहन करायचे। त्याच्यानंतर आपापल्या पद्धतीने आम्ही कुठेही जाऊन आत्महत्या करू, पण या आत्महत्येला फक्त ना फक्त स्थानिक प्रशासन, जिल्हा प्रशासनात याला सर्वस्व जबाबदारी आहे। याची शासनाने गंभीर दखल घ्यावी। आमचा संसार उघड्यावर पडला त्याला सुद्धा एकमेव करणे स्थानिक जिल्हा प्रशासन।